कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचारानिमित्त शुक्रवारी रात्री कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहत आणि फुलेवाडी इथल्या प्रभाग क्रमांक 50, 51, 52 आणि 72 मध्ये आमदार ऋतुराज पाटील यांच्या सभांचं आयोजन करण्यात आलं होतं। सुरुवातीला लक्षतीर्थ वसाहत इथल्या सोल्जर ग्रुपजवळ सभा घेण्यात आली। यावेळी दीपक पाटील, हंबीरराव कोराणे, युवराज खंडागळे, अनिल पाटील, माजी नगरसेवक राहुल माने, प्रमोद निकम आणि संजीवनी गुंजुटे यांनी मनोगत व्यक्त करताना भाजप सरकारवर टीका केली। श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर टीका करून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र कोल्हापूरकर कोणालाही घाबरत नाहीत, हे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या मोठ्या विजयानं जनतेनं दाखवून द्यावं असं आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केलं। आमचं ठरलंय म्हणून आम्ही ज्यांना विजयी केलं होतं त्या खासदार संजय मंडलिक यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आमदार सतेज पाटील आणि आम्हाला सर्वांना फसवलंय। याप्रमाणे ते जनतेलाही फसवतील असा टोला त्यांनी लगावला। भाजपनं सत्तेत 10 वर्ष असताना काय केलं हे सांगावं, तुमचं लपवून ठेवून दुसऱ्यावर टीका का करता असा सवाल त्यांनी उपस्थित केला। यावेळी प्रदीप पाटील, सागर पाटील, अण्णा पाटील, बाबूराव बोडके, आदित्य इंगवले यांच्यासह परिसरातील महिला आणि नागरिक उपस्थित होते। यानंतर या परिसरातील बोर तालीम परिसरात सभा घेण्यात आली। यावेळी बाबूराव देवणे, राहुल माने आणि राजू मोहिते यांनी मनोगत व्यक्त केली। कोल्हापूरवर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा झेंडा फडकवूया असं आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केलं। यावेळी प्रशांत उर्फ भैया खेडकर, आबा राऊत, संजय पाटील यांच्यासह महिला आणि नागरिक उपस्थित होते। महादेव मंदिर परिसरामध्ये रिक्षा स्टॉप युनियनच्या वतीनं घेण्यात आलेल्या सभेत श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना प्रचंड मताधिक्यानं विजयी करण्याचं आवाहन करण्यात आलं। यावेळी सतीश गुंजुटे, राहुल माने, निरंजन चिटणीस, बालाजी लोमटे उर्फ लातूर मामा यांच्यासह रिक्षाचालक उपस्थित होते। यानंतर शायरन गल्लीत झालेल्या सभेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। यावेळी बाबूराव बोडके, राहुल माने, आसिफ जमादार, महम्मद अली बागवान, मयूर कावळे, अशोक गोलंदाज, आनंदराव पाटील यांच्यासह परिसरातील महिला आणि नागरिक उपस्थित होते। बंद्रेमाळा इथल्या छावा ग्रुपजवळ झालेल्या सभेत सुषमा सुतार यांनी भाजप सरकारच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला। पेटवून टाकायचं आपल्या हातात आहे। हॅलो हॅलो ऐका, ते पेटवून टाकायचं आपल्या हातात आहे। हा तर यावेळी बाबूराव बोडके, राहुल माने, राजेंद्र इनामदार आदी उपस्थित होते। रंकाळा परिसर कॉलनी, फुलेवाडी इथंही आमदार ऋतुराज पाटील यांच्या सभा झाल्या। या सभांमध्ये त्यांनी श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींना विजयी करण्याचं आवाहन केलं। यावेळी सूरज चव्हाण, आयशाबी सवार, राहुल माने, अमोल चव्हाण बंद्रे, सूरज जाधव, रवी पाटील, माजी नगरसेवक नागोजी पाटील, राहुल माने, पांडुरंग दिवसे, बाबासो कांबळे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते। सर्वेश पार्क, चिंतामणी पार्क, फुलेवाडीमधील आमदार ऋतुराज पाटील यांच्या सभांनाही चांगला प्रतिसाद मिळाला। विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका असं आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी केलं। सभेला चंद्रकांत रोटे, राहुल माने, प्रथमेश बुरटे, बाबूराव बोडके, श्रीकांत कोळी, दिलीप कुंभार, महादेव गुरव, राजू गौड, गोरख वातकर, किशोर पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।